तुमचं पेंटिंग. हे काय बाबा, तुम्ही खरंच आहात ना? म्हणजे काय आहात म्हणजे? नाही म्हणजे मला दिसतंय डोळ्यासमोर, पण असालाच असं काही नाही ना, भास पण असू शकतो. अरे भास कसला मानस, मी ए बरे वैदेही, एक महत्वाचं. आता काय? मानसची इच्छा आहे की उद्या त्याला सर्वात आधी तूच विश करावंस. मना, तुझा फोन वाजतोय. मना. हा आलो आलो. हे काय बाबा कुठे? अरे नेहमीच रुटीन त्यांचं, जेवणानंतरची शतपावली. हा खाली गेले. अच्छा. हॅलो. हो बोला बोला. हो येणार येणार, नक्की 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 येणार. हो बरं, काही आणायचं आहे का? ठीक आहे ठीक. हो अहो, गेल्या 3 वर्षात नियम मोडलाय का काका? हां हो येणार. ओके, गुड नाईट, बाय बाय. काय चिरंजीव, कसला नियम पाळताय 3 वर्ष? नियम म्हणजे हेच, आता उद्या वाढदिवस आहे ना, तर असं जनरल म्हणजे मित्रांना भेटणं, छोटं सेलिब्रेशन, हा तोच नियम. सेलिब्रेशन. पण ते काका काहीतरी म्हटलंस ना आता तू. काका काका मी नियम पाळीन 3 वर्ष झाली असं काय? मित्रांचं सेलिब्रेशन ना, मग काका कुठून आले मध्येच? अच्छा काका. काय माहितीये का, आमच्या ग्रुपमध्ये एक मित्र आहे, त्याचे केस पांढरे व्हायला लागलेत, आत्ता या वयात पांढरे व्हायला लागलेत. अरे बापरे, कठीणच आहे मग. त्याला चिडवण्यासाठी आम्ही असं गमतीत मस्करीत काका म्हणतो त्याला. हे असे काका आहेत होय तुमचे? हा काका, त्याचाच फोन आला होता, त्याच्याशीच बोलत होतो मी. तुम्ही चेक करून घ्या पाहिजे तर. नाही नाही नको नको. नाही बघा ना पाहिजे तर. अरे नको, माझा विश्वास आहे तुझ्यावर. नाही तरी पण तुम्हाला नको म्हणतोय ना. चेक काय करतो? काय सौभाग्यवती, तुमची सेलिब्रेशनची तयारी सुरू झालेली दिसतीये. दुधीचा हलवा सालाबाद प्रमाणे. हो अगदी जोरात चाललीये. तुम्हाला आठवतं, एका वर्षी ना तुम्ही दुधीच आणायचा विसरलात आणि दुसऱ्या दिवशी मुंबई बंद. आठवण सुद्धा काढू नको, तुझी नुसती घालमेल होती दुधी घरात येईपर्यंत. मग नाही का होणार? चूक तुमची, विसरलात तुम्ही. आणि माझ्या बाळांना का शिक्षा भोगायची? ए पण मी तुझ्या बाळाला शिक्षा भोगायला लावलेली नाही. काय नाही नाही. हा लक्षात आल्यानंतर तडक बाहेर पडलो. म्हणजे झालं काय, रविवारी होता त्या वर्षी याचा वाढदिवस. मी शनिवारी ऑफिसमधनं येताना घोकत येत होतो की दुधी न्यायचंय दुधी न्यायचंय. शेवटी पार विसरलो. रविवारी आरामात सकाळी उठलो आणि तू म्हणालीस दुधीची पिशवी कुठे आहे, बोंबला. तसाच उठलो आणि त्यावेळी आपले शेजारी एक सप्रे काका राहत होते, त्यांच्या मुलाची सायकल होती. सप्रे तिरशिंगराव, मिनतवाऱ्या करून सायकल मिळवली आणि तडक दादर मार्केट गाठलं. दुकानदाराला मिनतवाऱ्या, बाबा रे दुकान उघड, मागच्या बाजूने दुकान उघडायला लावलं. त्यात परत गडबड झाली. मुंबई बंद, दादर. मग भोसले साहेबांना सांगितलं आणि 2 हवालदार पाठवले त्यांनी. त्यांच्या उपस्थितीत मोठ्या सिक्युरिटीमध्ये ते दुकान मागणं उघडलं आणि मग त्या दुकानदाराने 2 किलो दुधी मला दुप्पट भावाने विकला. दुधी घेतला आणि तडक 11 वाजता घरी. पण तुझ्या बाळाचा वाढदिवसाचा दुधी हलव्याचं नेम काही मी चुकू दिला नाही. काय सांगताय बाबा? अरे मग मानस, तू बाप होशील ना आणि तुझ्या पिल्लाचा वाढदिवस साजरा करशील ना, त्यावेळी कळेल तुला. कळतंय बाबा.
आत्ताही कळतंय. चला झोपा लवकर, वाढदिवस आहे ना उद्या. हो. लवकर झोपा, लवकर उठा, देवळात जायचंय. वैदू, वैदेही, मी जाते आता झोपायला. ते काय, मला उद्या लवकर उठायचंय, कॉलेजला जायचंय, खूप तयारी करायची आहे. तुम्ही उठवाल ना मला? शुअर. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. चला बाबा, गुड नाईट. विकी, वैदू जरा लाजल्यासारखी वाटली का मगाशी? कोण? ताई. काहीतरी बोलू नका बाबा. जाऊ दे, मी जातो झोपायला. गुड नाईट. गुड नाईट. आई, गुड नाईट. गुड नाईट. बरं, उद्या सगळे मला जरा लवकर उठवशील, कॉलेजला लवकर जायचं. हो, उठवते. तू जाऊन झोप आता. ओके, बाय. वैदेही, उद्या मी तुला प्रपोज करणार. मानस, तुझं गिफ्ट रेडी आहे, उद्या भेटू. कशी सरेल ही रात, तुला भेटायची आस. नभ भरल्या गगनी, वाटे चंद्र ही उदास. मन भरता भरेना, रात सरता सरेना. किती समजावू माझ्या, किती समजावू आता माझ्या अधीर मनास. सय झोपूही देईना, स्वप्न जागूही देईना. सय झोपूही देईना, स्वप्न जागूही देईना. फेर धरती जगात तुझ्या सुगंधाचे श्वास. फोन करू का तिला? बोल वर्षू, काय ग इतक्या रात्री फोन केलास? एक मिनिट, डिरेक्ट घरीच गेलीस ना की मध्येच? गप ग बाई, आम्ही गुपचूप घरी गेलो. बरं ते सोड, निकटवर्ती सूत्रांकडून अशी खबर आहे की उद्या मानस तुला प्रपोज करणार आहे. काय? अगं खरंच, ट्रस्ट मी. बर, कोण आहे म्हणे तो निकटवर्ती? अरे आप आम खाने से मतलब रखो, पेड़ मत गिनो. मी सांगते ना, म्हणजे नक्की होणार. तू लेडी सलमान ना, कि एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर त्या कळेल अजाण बालिके. बर. पण वर्षू, खरंच असं होईल का? अगं अर्थात, परत तेच विचारतेस. ऍक्च्युली तुला खरं सांगू, आय डोंट नो आहे, पण मला आज झोपच येत नव्हती. आणि आता तुझी ही आकाशवाणी ऐकून तर मला अजिबात झोप येणार नाही. मग रात्रभर मानस नामाचा जप करत बस बालिके. ग, काही बोलतेस तू. अगं मग काय, जागी कसली राहतेस, उलट आनंदात मस्त झोप. अगं तसं नाही, ऍक्च्युली आय एम व्हेरी एक्साइटेड. म्हणजे खूप एक्साइटमेंट आहे मला. खरंच उद्या मानस प्रपोज करेल. आय मीन इनफॅक्ट त्यांनी उद्याच प्रपोज केलं पाहिजे, कारण त्याचा बर्थडे सुद्धा आहे. होईल, नक्की होईल. ए पण जागू नकोस, झोप पटकन. आय रिअली होप की मला झोप येईल. कोशिश कर बच्चा,
क्योंकि उम्मीदें अक्सर टूट जाती है लेकिन कोशिश अक्सर कामयाब होती है। ओ फिल्मी बस आता, उद्या भेटू कॉलेजमध्ये. गुड नाईट बालिके. गुड नाईट. मानस, ए मानस, काय बाबा? झोपलायस काय रे? नाही नाही, जागा आहे. काय झालं? अरे ते तुला गोळे आणायला सांगितले होते माझे, कुठे ठेवलेस तू? मी तिकडेच ठेवल्या होत्या. दाखवतो तुम्हाला. जागेवर ठेवायच्या रे वस्तू मानस. अशी शोधायला नाही लागता का मग वस्तू? प्रत्येक वस्तूची एक जागा असते. बघ मिळत आहेत का? इथे नाही आहेत ना? नाही बाबा. आहेत का? बघ, ह्या ड्रॉवर मध्ये नाही आहेत ना? नाही नाही, इकडेच. ईश्वरा. करू का फोन मानसला? त्याची इच्छा आहे ना की मी सर्वात आधी त्याला विश करावं. आता काय आज मिळणार आहे का जाऊ झोपायला मी? नाही, मिळेल हो, मी बघतो ना. नाही तू बघ, मी बघतो फोन. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मानस, हॅपी बर्थडे टू यू. मानस, अरे भाई तुम जियो हजारों साल और साल के दिन हो 50,000. बर मानस, हे बघ, प्लीज प्लीज एक्स्ट्रीमली सॉरी, मला माफ कर. मला माहितीये तुझी मनापासून इच्छा होती की वहिनींनी तुला सर्वात आधी विश करावं, पण ए मैं दोस्त हूं यार तेरा. हा, दोस्त का इतना तो हक बनता है. हा, अरे वहिनी करतील तुला नंतर विश, पण हॅलो. अरे मानस बोल काहीतरी. हॅलो, कोण बोलतंय? मी 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 अमित काका, मी अमित, मानसचा मित्र. हा, काय आहे? इतक्या मध्यरात्री कशाला फोन करायला हवाय? मानसचा वाढदिवस उद्या आहे ना? अहो काका, 12 वाजून गेलेत, जरा घड्याळ चेक करा. नाही नाही, ते घड्याळाचं ठीक आहे, पण आमच्याकडे दिवस आणि वाढदिवस हे सूर्य उगवल्यानंतरच सुरू होतात. हे जे मध्यरात्री विश बिश करायची तुमची जी काही पद्धत आहे ना, ती पाश्चात्य आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हे सगळं. अहो काका, प्लीज जरा मानसला कॉल देता का? देतो, घ्या. अरे या हातात गोळी दे. धांदरटपणा नुसता. हॅलो. अरे मानस, कुठे होतास तू? अरे सॉलिड लोचा झालाय. मला काय माहित की तुझे बाबा फोन उचलतील ते. काय काय झालं? अरे मी चुकून वहिनींबद्दल तुझ्या बाबांसमोर बोललो. काय काय रे? नाही 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 नाही, काय काय नाही, काय नाही. ओरडतोयस काय? मध्यरात्र आहे, झोपलेत लोक. मस्त. हा मस्त अमित, छान, मस्त, व्हेरी गुड. थँक्यू सो मच. थँक्यू. ठेव आता फोन. हा, चल उद्या भेटू. हा, गुड नाईट, बाय. हा, बाय. एक मिनिट, मला बोलायचं दे. अरे आण फोन इकडे, मला बोलायचंय. हॅलो हॅलो अमित. हा, आता माझा फोन मी बाबांकडे देतोय, तर आता माझे बाबा बोलतील. हा, कळलं रे त्याला, दे इकडे. ओके. हा, एक मिनिट. कोण? अमित. हा, अमित, तू काय म्हणत होतास रे आत्ता? कुठल्या वहिनीला मानसला विश? अरे मी विचारलं की कोण वहिनी त्यांना विश करायचंय मानसला? माझी वहिनी.
माझी एक लांबची वहिनी आहे. म्हणजे तशी लांबची नाहीये पण जवळची ही नाहीये. अरे काय बोलतोयस तू? लांबची काय जवळची काय नक्की काय आहे? काका माझी वहिनी आहे ना, तिला मानस आवडतो. म्हणजे मानसच्या कविता आवडतात. म्हणून तिला मानसला विश करायचं होतं. बाकी काही खास नाही. बरं बरं ठीक आहे, पण त्यांना म्हणू उद्या सकाळी फोन करा, मध्यरात्री नको. हा हो ओके. गुड नाईट. गुड नाईट. ठेवा. या. हे मानस, तुझे मित्र काय पाश्चात्य देशात राहतात का? नाही. मग काय असं लंडन मध्ये असल्यावर का मध्यरात्री हॅपी बर्थडे झोपेचं खोबरं नुसतं? हा ते काय मी जाऊ झोपायला? जा. आणि हो, मोबाईल सायलेंटवर ठेवा. काय करू? कॉल करू का विश? नाही नको, मला फोनवरून नाही विश करायचंय. तुला भेटून समोरासमोर विश करणार आहे, आणि तेही सगळ्यात आधी तुझ्या इच्छेनुसार. पण आता ह्या क्षणी हॅपी बर्थडे मानस. मी ना सकाळ वेळची वाट बघते, कधी एकदा कॉलेजला येते आणि तुला गिफ्ट देऊन विश करते याची वाट बघते. आज माझा वाढदिवस आहे. काय मागू तुमच्याकडे? तुम्हाला तर सगळं माहिती आहे. माझं सुख, माझा आनंद, माझं दुःख सगळं माहिती आहे तुम्हाला. मग असं काय मागू आज जे तुम्हाला माहित नाहीये? एकच मागतो, वैदेहीचं सगळं नीट होऊ दे. तिला आशीर्वाद द्या. वैदेहीला सुखात ठेवा आयुष्यभर. तिची सगळी स्वप्न पूर्ण करा. हीच माझी प्रार्थना आणि हेच माझं गिफ्ट. गुड मॉर्निंग. व्हेरी हॅपी. मला पटकन कॉफी द्या, कारण मला आता लगेच रेडी व्हायचं आणि लगेच कॉलेजला जायचं. हो हो हो, पण अगं नक्की काय चाललंय ते सांगतील तर खरं. अहो आज एक्स्ट्रा लेक्चर्स आहेत ना तिचे, म्हणून खुश आहे ती. अच्छा. बिंदास, तुम्ही त्याचं काही ऐकू नका. मला प्लीज पटकन कॉफी द्या. ओके, मी बाहेर बसले. काय मॅडम, आज एकदम खुश? हो, कारण मला मानसला गिफ्ट द्यायचंय आणि त्याला सगळ्यात आधी विश करायचंय. ए, हे काय तुझ्या हातात नसतं. हो माहिती आहे मला, पण विल पॉवर नावाची एक गोष्ट असते, ती इम्पॉसिबल पण पॉसिबल करून दाखवते. ओके. हो, काय म्हणते मग तुझी विल पॉवर? माझी विल पॉवर असं म्हणतेय की मीच मानसला सगळ्यात आधी विश करणार, कम व्हॉट मी.